प्रत्येक गुंतवणूकदार जो विचार करतोय त्या विचाराचा रिव्ह्यू घेण्याची वेळ आलेली आहे. की आपण जे जे केलं आहे ते बरोबर आजच्या काळाला आहे का आणि इथून पुढच्या भविष्यामध्ये ते चालणार आहे का आणि तो अपेक्षित परतावा देणार आहे का. आज जे 6 कोटी इन्व्हेस्टर म्युच्युअल फंडात गुंतवतायत तो आकडा 10 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्युच्युअल फंडात फार मोठी वाढ पुढच्या 4-5 वर्षात दिसतीये. ह्याचा अर्थ असा आहे, कुणी सोन्यात गुंतवणूक केली, कुणी जमीन घेऊन ठेवलेली आहे, कुणी बँकेत एफ-डी केलेली आहे, कुणी म्युच्युअल फंडात पैसे गुंतवलेत, कुणी शेअर बाजारमध्ये गुंतवलेले आहेत. असे गुंतवणुकीचे अनेक पर्याय प्रत्येकाने स्वीकारलेले आहेत. या परिस्थितीमध्ये सध्या जगभरात युद्धाचं वातावरण आहे, युद्ध कुठं चालू आहे, अस्वस्थता आहे. या सगळ्या परिस्थितीत आपल्या गुंतवणुकीचं आता काय होणार ही चिंता सगळ्यांना सतावते आहे. म्हणूनच आज या वेलफुल गप्पांमध्ये आपण याच विषयाचा वेध घेणार आहोत. नमस्कार, मी संतोष देशपांडे. Wealthful Gappa is for educational and awareness purposes only. Participants in this episode are Sandeep Bhushetty, a guest is SCBI registered professional mutual fund distributor ARN 13515, and the host is Mr. Santosh Deshpande, who is not registered as advisor or professional with SCBI. No buy or sell recommendations are made. Investing in the market involves risk. Please consult your own financial advisor before making any investment decisions. आज आपण याच विषयावरती बोलतो आहोत. आपल्या गुंतवणुकीचं भविष्य काय असणार आहे आणि त्यासाठी मी करतो आहे आपले मार्गदर्शक गुंतवणूक तज्ञ संदीप भुशेट्टी यांना. सर नमस्कार. नमस्कार. मी जसं म्हणालो आता की प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे. म्हणजे आपल्याला माहित नाही कुणाचं काय आवड आहे किंवा पर्याय कुणाचे काय आहेत, मात्र गुंतवणूक थोडी थोडी प्रत्येकाने केलेली आहे. पण काळजी मात्र सगळ्यांची समान आहे. खरं आहे. ती म्हणजे आपल्या गुंतवणुकीचं होणार काय. खरं. ज्यांनी एफ-डी केली त्याला असं वाटतं की आपल्याला भविष्यात व्याज मिळेल का तेवढं. ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केली त्याला ते सोन्याचे रोजचे भाव कमी जास्त जातात त्याची चिंता आहे. ज्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेत त्यांना बाजाराचं स्वरूप रोज सतावत आहे. जमिनीचे भाव कधी वाढणार असं कोणाला वाटतं, कधी कोसळतील असं कोणाला वाटतं. सगळी अस्वस्थता आहे त्यांच्या मनामध्ये. हे सगळं चित्र तुम्ही कसं बघता? सर, इट्स अ रिव्ह्यू टाईम. रिव्ह्यू प्रत्येक गोष्टीचा घेण्याची ही योग्य वेळ. का? कारण जेव्हा जगभरामध्ये अस्वस्थता असते, जगभरामध्ये अनिश्चितता असते, त्याच वेळेस आपण जो विचार करून गुंतवणुकीचा पर्याय निवडतो, मग जसं तुम्ही उल्लेख केला तसं जमिनी असतील, फिक्स्ड डिपॉझिट्स असतील, पोस्टल इन्व्हेस्टमेंट असेल, पब्लिक प्रॉव्हिडंट फंडातली गुंतवणूक असेल, सोन्यामधली गुंतवणूक असेल. अलीकडच्या काळामध्ये जसं समजायला लागलं, पुढच्या पिढीला समजायला लागलं, तसं घरच्यांना त्यांनी शेअर बाजाराकडे यायला सांगितलं, म्युच्युअल फंडाकडे यायला सांगितलं. या सगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये प्रत्येक गुंतवणूकदार जो विचार करतोय त्या विचाराचा रिव्ह्यू घेण्याची वेळ आलेली आहे. कारण पूर्वीचं 30, 35, 40 वर्षाचं जग आणि इथून पुढच्या 20 वर्षातलं जग हे कम्प्लिटली वेगळं आहे आणि अत्यंत वेगाने जग बदलतंय. जर जग बदलणार असेल तर तुमच्या गुंतवणुकीतला विचारही बदलण्याची हीच ती योग्य वेळ. आत्ता तुम्ही योग्य पद्धतीने रिव्ह्यू घेतला आणि ह्या सगळ्या ॲसेटमध्ये असणारे आपले पैसे, ह्याचं भविष्य काय? हा जर विचार आज तुम्ही करून त्याच्यात गरजेनुसार जर बदल करून तुम्ही योग्य ठिकाणी पैसे ठेवणार असाल, तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. बरोबर. आणि ते जर चुकीच्या ठिकाणी आपले पैसे असतील आणि जर त्याच्यातच आपण अडकून पडलो, तर फार मोठं आर्थिक नुकसान येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं, अशी शक्यता आहे. बरोबर. पण जी गोष्ट ऑलरेडी आपण केलेली आहे त्याचा रिव्ह्यू कसा घ्यायचा? सर, अनेक प्रकारे गुंतवणूक करताना अनेक विचार मनामध्ये असतात आणि त्या विचाराला धरून आपण त्या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये जात असतो. आता त्यावेळेस म्हणजे आजपासून 5 वर्षापूर्वी, आजपासून 10 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी एखादा पर्याय आपण निवडलेला आहे आणि त्या पर्यायात आपण बसून आहोत. म्हणजे काय? ती गुंतवणूक अजून विथड्रॉ नाही केलेली. एक्झाम्पल, जमीन घेतली 20 वर्षापूर्वी, आजही ती माझ्याकडे आहे. 20-25 वर्षापूर्वी मी काही पोस्टल इन्व्हेस्टमेंट केल्या त्या कॅरी फॉरवर्ड करत चाललोय. बँकेत एफ-डी केल्या त्या कॅरी फॉरवर्ड करत चाललोय. इनफॅक्ट मागच्या 20 वर्षामध्ये जे फायनान्शियल ॲसेट्समध्ये केलेल्या गुंतवणुकीतला दर हा दिवसेंदिवस कमी होत आलाय. पण तरीसुद्धा माझा त्या गुंतवणूक पर्यायावरती असणारा विश्वास म्हणून मी ते पैसे ठेवतोय. मी परत एकदा समजून सांगतो. उदाहरणार्थ 25 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी केलेल्या बँक एफ-डीचे दर
आणि आजच्या बँकेच्या एफ-डीच्या दरांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पण ती माझी बँक आहे आणि मला लागेल तेव्हा ते पैसे देते या विश्वासाने मी गेले 25 वर्ष सातत्याने एफ-डी रिन्यू करत चाललोय. हं. पोस्टात असणाऱ्या माझ्या इन्व्हेस्टमेंट, मग ते इंदिरा विकास पत्र असो, किसान विकास पत्र असो, मंथली इन्कम स्कीम असो. मी सातत्याने ते पैसे 5-5 वर्षांनी रिन्यू करत चाललोय, 6 वर्षांनी रिन्यू करत चाललोय. पण माझे व्याज कमी होत चाललंय. हे कुठेतरी आपल्याला पाहायला पाहिजे. हं. त्याच पद्धतीने जमिनीत ठीक आहे 25 वर्षापूर्वी अत्यंत स्वस्तात घेतलेली जमीन आहे. आज त्याच्यामध्ये 5 पटीने, 10 पटीने, 15 पटीने माझे भाव वाढलेले आहेत. पण मग आता इथून पुढच्या 20 वर्षामध्ये 15 पटीने भाव वाढतील का? हा रिव्ह्यू घेण्याची गरज आहे. आपण ज्या पर्यायांमध्ये आहोत. उदाहरणार्थ सोन्याचा उल्लेख तुम्ही केला. 20 वर्षापूर्वी जर मी ती सोन्यात केलेली गुंतवणूक आज 5 पटीने वरती वाढलेली आहे, तर मग ती कंटिन्यू करायची का? ह्याचाही रिव्ह्यू घेण्याची गरज आहे. का कुठेतरी तो प्रॉफिट बुक करण्याची वेळ आलेली आहे का? याचाही रिव्ह्यू घेण्याची गरज आहे. थोडक्यात रिव्ह्यू ह्या शब्दाचा अर्थ असा आहे, की आपण जे केलं आहे, ते बरोबर आजच्या काळाला आहे का? आणि इथून पुढच्या भविष्यामध्ये ते चालणार आहे का? आणि तो अपेक्षित परतावा देणार आहे का? हे तपासण्याची गरज आहे. किंबहुना अनेक प्रकारे टॅक्सेशन पण बदललंय. अनेक नियम अटी बदलल्यात. ह्याच्या अनुसरून आपल्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट आहेत का? दुसरा सगळ्यात महत्त्वाचा या संदर्भातला विषय लिक्विडिटी. सर 2020 आठवा. कोरोनाचा पिरियड. जगभरामध्ये कोरोनाचं थैमान होतं आणि आता पुन्हा कोरोनाच्या बातम्या येऊ लागल्यात. याविषयी आपण बोललो होतो, की पुन्हा एकदा हा आजार डोकं वरती काढून घेऊ शकतो. जर हा अत्यंत वेगाने पुन्हा जर पसरला आणि पुन्हा आपण लॉकडाऊनकडे जाणार असू. 8/2020 जमिनीतनं पैसे काढता आले का? सोनं विकता आलं का? माझ्या पोस्टात जाऊन एफ-डी तोडता आल्या किंवा पोस्टल इन्व्हेस्टमेंट तोडता आल्या का? बँकेत जाऊन एफ-डी मोडता आल्या का? कारण सगळं बंद होतं. बंद होतं. अशी जर परिस्थिती पुन्हा येणार असेल, तर आत्ता आपल्याला जर येणाऱ्या 6 महिन्यात पैशाची गरज लागणार असेल, येणाऱ्या वर्षभरात काही मोठ्या खर्चांकडे जावं लागणार असेल, ह्या ॲसेटमधनं बाहेर पडता येईल का? हा रिव्ह्यू घेण्याची गरज आहे. जर लिक्विडिटी आपल्याला येणाऱ्या काही काळात लागणार असेल, तर पर्याय बदलण्याशिवाय पर्याय नाही आणि ती हीच वेळ. टॅक्सेशन समजून घ्या. टॅक्सेशनचा इम्पॅक्ट आपल्या प्रॉफिटवरती काय होणार आहे? किती टक्के टॅक्स आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला द्यावा लागणार आहे? याचाही रिव्ह्यू घेण्याची ही वेळ आहे. अत्यंत अनेक वेळा असा विचार येतो, की अत्यंत चांगला प्रॉफिट माझ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये झालेला आहे. उदाहरणार्थ जमिनीमध्ये 10 पट पैसे झालेत. काही काळापूर्वी का 15-20 वर्षापूर्वी केलेल्या पोस्टल इन्व्हेस्टमेंट किंवा बँक एफ-डीमध्ये चांगलं व्याज मिळालेलं आहे. ₹1,00,000 टाकले होते, ₹6,00,000 झालेले आहेत. मग कुठेतरी तो कागदावरचा नफा हा आपण आपल्या स्वतःसाठी घेणार आहोत का? कारण आपल्यापुढे काही काळात येणारे खर्च आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा रिव्ह्यू घेऊन पुन्हा एकदा एक नवीन फायनान्शियल प्लॅन स्वतःसाठी, स्वतःच्या पर्यायासाठी, परिवारासाठी आपण पुन्हा रिडायरेक्ट करणं गरजेचं आहे. पुन्हा रिडिफाईन करणं गरजेचं आहे आणि किमान पुढच्या 5 वर्षात किंवा किमान 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने जग बदलतंय, त्या पद्धतीने आणि आपल्या गरजांनुसार आपल्याला नवीन फायनान्शियल प्लॅन करून त्यानुसार आपल्याला गुंतवणूक पर्याय निवडायला पाहिजेत. हीच ती वेळ. थोडक्यात आता ही रिव्ह्यू घेण्याची वेळ आहे. तो कसा घ्यायला हवा ते आता सरांनी खूप छान सांगितलं. अ, मागे आपण फार पूर्वी जी गुंतवणूक केलेली असेल, तुम्ही म्हणालात तसं 20 वर्षापूर्वी कधी केलेली असेल, 25 वर्षापूर्वी केलेली असेल आणि ते चालू होतं. इथून पुढच्या काळात जेव्हा आपण गुंतवणूक करू, तेव्हा ते सूत्र कसं असायला हवं? किती वर्षासाठी म्हणून आपण गुंतवणूक करायला हवी? सर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी आज या ठिकाणी मांडू इच्छितो. प्रत्येक गुंतवणूकदारांनी आपल्या भविष्यातील गरजा, आपली उद्दिष्ट ही कुठेतरी कागदावर लिहिण्याची गरज आहे. म्हणजे काय? मला आजपासून 6 महिन्यांनी काय लागणार आहे? आजपासून वर्षभराने काय लागणार आहे? 5 वर्षांनी काय लागणार आहे? 10 वर्षांनी काय लागणार आहे? ह्या आपल्या ठरलेल्या काळानुसार आपल्या काही गरजा आहेत किंवा आपली काही उद्दिष्ट आहेत. मी परत एकदा ह्याला ब्रेकअप करून सांगतो, की मला 2 वर्षांनी एक गाडी खरेदी करायची. 5 वर्षांनी एक घर खरेदी करायचं आहे. 10 वर्षांनी माझ्या मुलाचं लग्न मला करायचं आहे आणि साधारणपणे 12-15 वर्षांनी मला स्वतःला रिटायर पण व्हायचं आहे. या सगळ्या माझ्या उद्दिष्टांसाठी मला आत्ता पुन्हा रिव्ह्यू घेऊन योग्य टाईमलाईन प्रमाणे
जास्तीत जास्त सुरक्षित पर्याय, जास्तीत जास्त चांगला परतावा देणारा आणि कमीत कमी टॅक्स अट्रॅक्ट करणारा आणि लागेल त्या मिनिटाला पैसे बाहेर काढता येतील, त्याला आम्ही लिक्विडिटी हा शब्द वापरतो. तो पर्याय कोणता? हे सगळं तपासून आता प्रॉडक्ट सिलेक्शन करण्याची वेळ आहे. त्यासाठी आपल्याला हे जमत असेल तर आवर्जून स्वतः करा. नसेल जमत तर एक चांगला आर्थिक सल्लागार शोधा आणि त्याच्या मदतीने हे करण्याची वेळ आहे. कारण जग अनिश्चित काळाकडे चाललेलं आहे. अनिश्चितता प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे तुमचे पैसे हे तुमच्यापर्यंत मिळाले पाहिजेत. 2020 सारखी परत जर परिस्थिती निर्माण झाली आणि आपले पैसे आहेत, कागदावरती आहेत, जमिनीमध्ये आहेत, सोन्यामध्ये आहेत, पण मला ते वापरता येत नाही. कारण ते कॅशमध्ये मी कन्व्हर्ट करू शकत नाही, कारण सगळीकडे लॉकडाऊन आहे. माझा एवढाच तळतळीने हा सांगण्याचा मुद्दा असा आहे, की आपण या ठिकाणी आपल्या प्रत्येक प्रॉडक्टमधल्या टॅक्सेशनचा पार्ट, लिक्विडिटीचा पार्ट आणि परताव्याचा पार्ट हा रिव्ह्यू घेऊन तपासा. आपण योग्य जागी पैसे ठेवले आहेत का? ते जर असतील, तर आपण कंटिन्यू करावेत. नसतील, तर ते बदलण्याची ही वेळ. हं. आता आपण इतक्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला म्हणजे गोल्ड आहे, शेअर्स आहेत, अमुक आहे, तमुक आहे. वेगवेगळे जे मार्ग आहेत पर्याय. गुंतवणुकीचे, पर्याय आहे, त्याचा आपण उल्लेख केला. एक मी अगदी 2 दिवसापूर्वीच बातमी वाचली, की मागच्या 6 महिन्यामध्ये, 3 महिन्यांमध्ये भारतीय गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात प्रचंड गुंतवणूक केलेली खरंय, आहे. खरंय. म्हणजे इतर ठिकाणी डिस्टर्ब जरी झालं, तर म्युच्युअल फंडातली गुंतवणूक आपली कमी नाही झाली, किंबहुना वाढलेली आहे. खरंय. काय कारण असेल बरं? कशामुळे एवढा लोकांचा विश्वास आहे म्युच्युअल फंड आणि एस-आय-पी वरती? अगदी चांगला प्रश्न आहे सर. ह्याचं प्रमुख कारण म्हणजे आपला देश. गेली 4 वर्ष सर जगामध्ये युद्ध चालू आहेत. असं असून सुद्धा भारत हा आपला देश 7-7.5% वेगाने स्वतःची ग्रोथ करतो आहे. ह्याचं प्रमुख कारण एक तर आपल्या देशाची लोकसंख्या. साधारणपणे 140-150 कोटीच्या दरम्यान आपण आहोत. त्या 140-150 कोटी लोकांची गरज हे खूप मोठं मार्केट आहे. आणि ह्या मार्केटमध्ये साधारणपणे 55-60% ही लोकसंख्या ही तरुण आहे. आणि ही तरुण लोकसंख्या सातत्याने पैसेही कमवते आणि सातत्याने कमवलेला पैसा खर्च पण करते. एखाद्या अर्थव्यवस्थेला वेगाने पुढे जाण्यासाठी 2 गोष्टींची गरज आहे. एक त्या अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने गुंतवणूक होणं गरजेचं आहे आणि सातत्याने इकॉनॉमीला चलन मिळणं गरजेचं आहे किंवा त्याला एक धक्का लागणं गरजेचं आहे. ते एक प्रकारे व्यवसायातनं होणाऱ्या ट्रान्झॅक्शनमधनं हं. प्रत्येक व्यक्तीला नफा कमवता येतो आणि त्या घटनेसाठी तुम्ही त्या देशातील लोकांनी ते इकॉनॉमीमध्ये खर्चही करणं गरजेचं आहे. म्हणजे काय? लोकांनी घरं घेणं गरजेचं आहे, लोकांनी गाड्या खरेदी करणं गरजेचं आहे, लोकांनी Consumption. स्पेंडिंग करणं गरजेचं आहे, कन्झम्पशन करणं गरजेचं आहे. भारत आणि चीन जगातील सगळ्यात 2 मोठे लोकसंख्या असणारे देश आहे. परंतु भारतात आणि चीनमध्ये सगळ्यात मोठा फरक काय आहे? की आपल्याकडे लोकशाही आहे. चीनमध्ये हुकुमशाही. हुकुमशाही आहे. परंतु त्यांनी इकॉनॉमिकल फॉर्मॅट गेल्या 30 वर्षात जो अडॉप्ट केला, त्यामुळं भारतापेक्षा ते 8, 10, 15 पटींनी पुढे गेले. भारतात लोकसंख्या ही लोकशाही असल्याने आपल्याला तो पर्क्युलेट करायला वेळ लागला. पण आता वेगाने भारत पुढे चाललाय. आता चीनपेक्षा दुप्पट वेगाने भारतीय अर्थव्यवस्था प्रगतीकडे चालली आहे. मला ह्याच्यात कुठेही शंका वाटत नाही, की येणाऱ्या 25 वर्षामध्ये भारत चीनला नक्कीच मागे टाकून पुढे जाऊ शकतो. ही ताकद भारतामध्ये आहे. कारण आता आपल्या लोकांना आपल्या पैशाचा योग्य वापर कसा करायचा हे कळलंय आणि म्हणूनच इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये बॅड टायमिंगमध्ये अर्थव्यवस्था अत्यंत अनिश्चित वातावरणात अत्यंत चांगल्या वेगाने वाढतीये. हे खूप चांगलं कारण आहे आणि म्युच्युअल फंडात हे पैसे दिसतायत तुम्हाला म्हणजे काय तर साधारणपणे 25 वर्षापूर्वी फक्त 1,00,000 करोड असणारी ही म्युच्युअल फंडातली इंडस्ट्री आज 82,00,000 कोटी ह्या आकारात निर्माण झालेली आहे. आज गेले 3-3.5-4 वर्ष सातत्याने फॉरेनर्स भारतातनं पैसा परदेशात घेऊन जात आहेत, आपापल्या देशात घेऊन जात आहेत. साधारणपणे 5-5.5 लाख कोटी
हे भारतातनं काढून घेतलेत. पण सर बाजार अजूनही अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये भारतात उभा आहे. केवळ आणि केवळ भारतीय गुंतवणूकदारांच्या विश्वास. जोरावर, विश्वासावर. त्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल म्युच्युअल फंडांनी घेतलाय. कारण सामान्यातल्या सामान्य गुंतवणूकदाराकडनं किमान ₹500 गुंतवणुकीतनं, ₹1000 गुंतवणुकीतनं आज अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या माध्यमातनं अर्थव्यवस्थेमध्ये पैसा टाकतायत आणि त्याचा सरळ-सरळ फायदा गुंतवणूकदारांना होतोय. मागच्या 5 ते 10 वर्षाचा जर तुम्ही प्रत्येक वर्षाचा CAGR काढून बघितला, तर किमान परतावा म्युच्युअल फंडातनं 12 ते 15% लोकांना मिळालेला आहे. काही ठिकाणी 18 ते 20% पर्यंतही हा परतावा वाढत गेलेला आहे. जेवढा जास्त काळ गुंतवणुकीमध्ये म्युच्युअल फंडात तुम्ही राहता, तेवढं चक्रवाढ व्याजाचं गणित हे तुमच्यासाठी काम करतं आणि मिळालेला परतावा हा अत्यंत चांगला तुम्हाला मिळत जातो. म्युच्युअल फंडात ह्या घटकेला 6 कोटी युनिक इन्व्हेस्टर या ठिकाणी गुंतवलेले आहेत आणि 82 लाख कोटीची ही म्युच्युअल फंडातली आकारमान आपण पाहतोय. आज आपण 2026च्या जुलैमध्ये हा एपिसोड शूट करतोय सर. साधारणपणे माझा अंदाज असा आहे, की येणाऱ्या 2030 पर्यंत म्हणजे आजपासून 4-4.5 वर्षामध्ये ही म्युच्युअल फंड इंडस्ट्री जी 82 लाख कोटीची आहे, ती किमान 150 लाख कोटी पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे आणि आज जे 6 कोटी इन्व्हेस्टर म्युच्युअल फंडात गुंतवतायत, तो आकडा 10 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, की इथून म्युच्युअल फंडात फार मोठी वाढ होताना पुढच्या 4-5 वर्षात दिसतीये. ह्याचा अर्थ असा आहे, की हा सगळा पैसा भारतीय अर्थव्यवस्थेला सपोर्ट करायला येणार आहे आणि म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्था आणखीन वेगाने वरती जाईल. त्यामुळे म्युच्युअल फंडात मिळणारे परतावे हे ट्रॅडिशनल प्रॉडक्टपेक्षा म्हणजे पारंपरिक पर्यायांपेक्षा अत्यंत चांगला परतावा देत आहेत. अत्यंत कमी टॅक्सेशन अट्रॅक्ट करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हांटेज जो म्युच्युअल फंड ऑफर करतं, ती म्हणजे लिक्विडिटी. बरोबर. तुम्हाला डेट म्युच्युअल फंडामध्ये किंवा शॉर्ट टर्म डेट फंडमध्ये अक्षरशः 24 तासात पैसे परत मिळतात. काही इक्विटी फंड्समध्ये कुठल्याही प्रकारच्या इक्विटी फंडामध्ये 3 दिवसात पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये असतात. ही जी लिक्विडिटी आहे, त्याच्यासाठी जेव्हा लॉकडाऊन लागतं, त्याही वेळेस हे प्रत्येकाला पैसे मिळालेले आहेत घरात बसून. कोणालाही घराच्या बाहेर जाण्याची गरज नाही पडली. मला असं वाटतं, की इथून येणारा काळ हा अत्यंत वाढणार आहे अनिश्चिततेचा. त्या काळातही या गुंतवणुकी प्रत्येक गुंतवणूकदाराला एक प्रकारे संजीवनीचं काम करतंय. परतावा तर चांगला कमवूनच देतोय, टॅक्सेशन कमी पडतंय, म्हणजे अत्यंत कमी टॅक्स तुम्हाला भरावा लागतोय आणि लिक्विडिटी तुमच्या हातात आहे. या सगळ्या गोष्टी अत्यंत छान पद्धतीने एकत्र आल्याने आणि कमीत कमी गुंतवणूक 500 आणि ₹1000 होत असल्याने अनेक गुंतवणूकदार आज म्युच्युअल फंडाकडे अट्रॅक्ट होत आहेत. त्यामुळं हा पर्याय दिवसेंदिवस प्रचलित होत चाललाय. बरोबर. आता हा आपला एपिसोड पाहणारे हो. अनेक जण असे कदाचित असतील, की ते सीनियर सिटिझन आहेत आहे. आणि त्यांनी आत्तापर्यंत त्यांची जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्यात म्युच्युअल फंड नाहीये, बरोबर, असं आपण गृहीत धरू. बरोबर. सो आता हे तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं, की आता तुम्ही रिव्ह्यू घ्यायला हवा, करेक्ट. बरोबर आहे? बरोबर. तर रिव्ह्यूमध्ये ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली असेल एव्हाना, की आपल्याकडे म्युच्युअल फंड नाही. पण ॲट द सेम टाईम त्यांना असं वाटू शकतं, की मग आमची गाडी गेली निघून. मग आम्ही याच्यात बसलो, म्हणजे एकतर आम्हाला याच्यात बसता येईल का? आणि बसलो तर आम्ही पुढे जाऊ का? सो त्यांना तुम्ही काय सांगाल? सर एक आकडा सांगतो. मगाशी मी जसा उल्लेख केला, की 140 कोटी भारताची लोकसंख्या आहे. 140-150 कोटी लोकसंख्या आहे. त्याच्यात जवळपास 90% लोकांकडे आता पॅन आणि आधार आलेत. आणि जर पॅन कार्ड, आधार कार्ड जर तुमच्याकडे आहे आणि तुमच्याकडे एक सेव्हिंग बँक अकाउंट आहे, तर तुम्ही आजही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. आणि आता आपण ऑफिशियल इकॉनॉमीमध्ये म्हणजे सरकारनी ज्याला मान्यता दिली आहे, अशा अर्थव्यवस्थेमध्ये सरळ-सरळ पार्टिसिपेट करतोय. आज मी मगाचपासून सांगण्याचा प्रयत्न जो करतोय, की भारतीय अर्थव्यवस्था इतकी छान का काम करते? कारण भारतात असणारे उद्योगधंदे, भारतात असणाऱ्या विविध क्षेत्रातील उद्योगधंदे, या जागतिक पातळीतील कंपन्यांना कॉम्पीट करताना दिसतायत. अनेक नवनवीन उद्योगधंदे या ठिकाणी सुरू होत आहेत. सर आपण आज पुण्यामध्ये बसलोय. पुणे हे एक शहर भारतात सेकंड लार्जेस्ट स्टार्टअपसाठी ओळखलं जात आहे. या स्टार्टअप्समध्ये अनेक नवीन उद्योग, नवीन तरुण या ठिकाणी नवीन सुरुवात करतायत.
हे भारतासाठी अत्यंत चांगलं लक्षण आहे. अनेक क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ वैद्यकीय क्षेत्र असेल, डिफेन्स क्षेत्र असेल, अनेक ठिकाणी अनेक नवनवीन उद्योगप्रेमी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करतायत आणि त्याच्यात मोठं यश हे त्यांना मिळतंय. हे भारतासाठी अत्यंत चांगलं आहे. भारत एकेकाळी कृषीप्रधान देश होता. त्यानंतर आपण सर्व्हिस इंडस्ट्री म्हणून फेमस झालो. जगभरात आम्ही सर्व्हिसेस द्यायला लागलो. आता आपली ओळख ही सर्व्हिस इंडस्ट्री असणारा देश कडून आपण मॅन्युफॅक्चरिंग कंट्री किंवा आपण उत्पादन करणारा देश अशी हळूहळू आपली बनत चालली आहे. आज जगभरामध्ये आपल्या भारतात तयार झालेल्या उत्पादनांना मागणी वाढतीये. आज आपण जगात अनेक क्षेत्रामध्ये नंबर 1, नंबर 2, नंबर 3च्या नंबरवरती आज मॅन्युफॅक्चरिंग करतोय. ही एक खूप मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. या संदर्भात आपलं गव्हर्नमेंट, या संदर्भात आपला सरकार हे अत्यंत वेगाने काम करतंय आणि त्याला साथ आपल्या उद्योगातील लोकांनी दिलेली आहे. ह्याच्यातनं 2 मोठे गोष्टी घडतायत. आपल्या प्रत्येक व्यक्तीला हाताला काम मिळतंय. त्या कामाला मिळणारा पैसा त्याच्या वाट्याला येतोय आणि त्या पैशातनं इकॉनॉमीमध्ये पुन्हा तो पैसा रोटेट होतोय. या सगळ्या गोष्टी भारताला आश्वासक आहेत. त्यामुळं भारतातील अर्थव्यवस्थेत ज्या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही जाताय, त्यातील एक सोपा मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड. तर त्या माध्यमातून तुम्ही जेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पार्टिसिपेट करताय, तर तो अर्थव्यवस्थेत होणाऱ्या वाढीचा फायदा थेट सामान्य माणसापर्यंत जातोय. त्यामुळं मला भविष्य उज्ज्वल वाटतंय सर. म्हणजे ते दाढी चुकली वगैरे असं काही बिलकुल नाही. सीनियर सिटिझन कदाचित पारंपरिक गुंतवणूक पर्यायाकडे कम्फर्टेबल आहेत. परंतु आता तिथे मिळणारा परतावा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. नाही. तर त्याला पर्याय म्हणून सुरक्षित गुंतवणूक पर्याय सुद्धा म्युच्युअल फंडात अनेक आहेत. त्याचा नीट अभ्यास करून जर आपण आपले पैसे पारंपरिक पर्यायातनं आर्थिक पर्यायांकडे आलो, जसं म्युच्युअल फंडात अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड आज उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ काही लोकांना फक्त गोल्डवरती विश्वास आहे. तर गोल्डमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडातनं करतायत. बरोबर. काही लोकांना जमिनीवरती विश्वास आहे, की बाबा बाकी कुठे मी इन्व्हेस्टमेंट नाही करणार. मला फक्त जमिनीच खरेदी करायच्या. तर तुम्हाला डिजिटल फॉर्मॅटमध्ये सुद्धा जमीन खरेदी करता येते. तेही म्युच्युअल फंडातनं करता येईल. तुम्हाला असं वाटतंय, की नाही मला खूप छान कळतं. भारतापेक्षा भारताच्या बाहेर जाऊन मला गुंतवणूक करायची. इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंटची अपॉर्च्युनिटी सुद्धा म्युच्युअल फंडातनं तुम्हाला घेता येतात. जर तुम्हाला असं वाटतंय, की मला एखाद्या विशिष्ट क्षेत्रातच मला गुंतवणूक करायची, मला दुसऱ्या क्षेत्रावर विश्वास नाहीये. उदाहरणार्थ एक्झाम्पल घेऊया, की मला फक्त ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्येच मला गुंतवणूक करायची. तोही पर्याय म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून आपल्याला घेता येतो. सांगण्याचा मुद्दा काय, अनेक प्रकारच्या विचारांना आज म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करून त्या गोष्टीमध्ये मालक होताय आणि त्या मालकाचा फायदा, त्या संस्थेतनं निर्माण होणारा फायदा मालकालाच मिळणार आहे. बरोबर. आणि तो थेट सामान्य गुंतवणूकदारांना मिळतोय. त्यामुळं अनेक हॅपी इन्व्हेस्टर आज म्युच्युअल फंडातनं बाहेर येत आहेत. अनेक प्रकारे आपल्या इन्व्हेस्टमेंटला वाढवत आहेत. आय थिंक हा पर्याय लोकांना आकर्षित करतोय. वा. मित्रांनो, आताच्या सध्याच्या अस्वस्थ वातावरणामध्ये, अस्थिर परिस्थितीमध्ये आत्ताचे सध्या आपण जे गुंतवणुकीचे पर्याय शोधलेले आहेत, ते पुरेसे आहेत का? त्याचा एक प्रॉपर रिव्ह्यू व्हायला पाहिजे, असं आता भूशेट्टी सरांनी सांगितलं. आणि नुसतं रिव्ह्यू घेऊन थांबायचं नाहीये, तर पुढं ॲक्शन घ्यायची आहे. ती कशा पद्धतीने घ्यायची, त्यासाठी काय विचार करायचा आहे, ते सगळं आता त्यांनी आपल्याला सांगितलं. हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल. एक उत्तम सुरक्षित पर्याय याच्यातनं कुठला दिसतो आहे, ते पण त्यांनी आता शेवटी सांगितलं. तुम्हाला यातनं काय वाटतं? तुम्हाला आणखी काही तुमच्या मनात शंका आहेत का? तुम्हाला काही फॉर्म्युला त्यासाठी हवा आहे का? आम्हाला जरूर कळवा. इथे कमेंट द्या. त्यासाठी तुमचे प्रश्न मी भूशेट्टी सरांपर्यंत नक्की पोहोचवतो. त्याची आम्ही उत्तरं देखील देऊ. हा चॅनल लाईक करा. हा एपिसोड इतरांपर्यंत पोहोचवा आणि आम्हाला आणखी काही विषय तुमच्या मनात असतील ते जरूर सुचवा. आम्ही तुमच्यासाठीच आहोत. या वेलफुल गप्पा अशाच चालू राहतील. धन्यवाद. धन्यवाद.